आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा 10 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण प्रत्येक वेळेला केंद्र सरकार पाठीशी उभं राहतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲपचं उद्घाटन. मुंबई वन ॲपमधनं सगळीकडचा प्रवास करणं शक्य. ॲपद्वारे लोकल, टॅक्सी, बस, मेट्रो, मोनोमधनं प्रवास करणं शक्य. अखेर नवी मुंबई विमानतळाचं आज उद्घाटन झालं. पुढील काही महिन्यात दुसरं टर्मिनलही सुरू होईल. सिडकोचे एमडी विजय सिंघल यांचं वक्तव्य. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागेल. शेकाप नेते बाळाराम पाटील यांचं वक्तव्य. नवी मुंबईतील ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी बेलापूर कोर्टानं दिलीप खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला. कोणताही दिलासा देण्यास कोर्टाचा स्पष्ट नकार. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी भूमिपुत्रांकडनं घोषणाबाजी. पंतप्रधानांकडनं दिबा पाटलांच्या नावाची घोषणा नाहीच. लवकरच आंदोलन स्वरूपात उत्तर देणार, भूमिपुत्रांचा इशारा. सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी. हेक्टरी किमान 50,000ची मदत मिळावी, नांदेडमधल्या शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्ट्रिक पॅनल मीटरला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. घटनेमध्ये 13 मीटर आणि सायकल जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.